नक्कीच या सामन्याचा सामनावीर आहे सागर दळवी, ज्याच्या बॅट मधून 13 धावा आणि 1 विकेट आली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. तोच आहे या मॅन ऑफ द मॅच सागर दळवी यायचा आहे. नक्कीच श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट चित्तूर या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा, त्यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय आणि अंतर्गत शाहूवाडी असोसिएशनच्या अंतर्गत देखील त्यांनी या प्रथमच नोंदणी करताना आपल्याला पाहायला मिळतं. शितूर संघ आपलं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. चला कोळगाव संघ लावा, क्षेत्ररक्षण लावायचं योगेश, वेळ खूप कमी आहे. पॅनलाइज केलं जाईल 2 मिनिटांमध्ये. आपण क्षेत्ररक्षण लावलं नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याची दक्षता आपण घ्यायची आहे. चला कोळगाव संघ शेवटचा नाही अंतिम कॉल असेल. 2 मिनिटांमध्ये आपण क्षेत्ररक्षण लावलं नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. वेळ खूप कमी आहे आणि या पुढील सामन्याचं संपूर्ण लेखाजोखा वर्णन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर थोडा बदल करतोय, परिवर्तन गरजेचं आहे आणि मायक्रोफोनवर इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ नागोठणे सिद्धेश गायकवाड सर. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद विनोद सर. मागील सामना आपण पाहिलात, अर्थात करुंगले विपक्ष शितूर या 2 संघांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि या शितूर संघाचं अभिनंदन देण्यासाठी की सर्वप्रथम आपण पाहिलं तर पहिल्यांदाच आपल्या लाडक्याने हक्क असोसिएशनमध्ये नक्कीच त्यांनी नोंदणी केली आणि सर्वप्रथम हे सुंदर असं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिल्याच सामन्यामध्ये विजय नक्कीच आपल्या नावावरती नोंदवला आणि त्यामुळे नक्कीच असोसिएशनच्या वतीनं आणि आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं आपला नक्कीच शितूर संघाचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन आणि आपल्याला खूप पुढील वाटचाली खूप साऱ्या शुभेच्छा. आणि घेऊ तर मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच आता आपल्याला पाहायला मिळते. तर या मागील सामन्यातील सामनावीर ठरलाय, अर्थात नो डाऊट वन अँड ओनली सागर दळवी ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. चला आयोजन कमिटीला एक विनंती असणार आहे, गुणलेखक म्हणून आपण पाठवायचं प्लीज. चला अमोलदा गुणलेखक पाठवा प्लीज. तसेच कोळगाव संघाला विनंती असणार आहे, आपण आपला 12th मॅच आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. जोपर्यंत 12th मॅच येत नाही तोपर्यंत सामना सुरू करू नका. चला कोळगाव संघ, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. कोळगाव विपक्ष मालसोडे अशी सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल मध्ये आपण मिस्टर स्ट्रोक नक्कीच पाहिलात. नक्कीच 38 सर्कलच्या आजबाजू चेंडू आतापर्यंत ट्रॅव्हल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. राकेशच्या बॅट मधून आपल्याला 1 धाव इथे पाहायला मिळाली. धावसंख्या श्री गणेश नक्कीच राकेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल अक्षय यांचा आपण पाहताय, नक्कीच त्याला 2
खेळाडूंच्या मधून नक्कीच सुईतून धागा काढावा अशाच प्रकारचा चेंडू नक्कीच आपण पाहिला. दोन खेळाडूंच्या माध्यमातून नक्कीच मधोमधून नक्कीच ट्रॅव्हल झाला आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि येथे मात्र 3 धावा नक्कीच ग्राह्य धरल्या जातील. 3 धावा नक्की पूर्ण करण्यात दोन्ही बॅटरना यश आलंय. धावसंख्येचा विचार केला तर बिनबाद 4 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना मालसाडे संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. आणि ते मात्र उडवलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या रिझन मधून 6 धाव्यांसाठी षटकार. ड्रेस कोड हवा आहे अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. गणेश काटकर आपण कुठे असाल तर या. गणेशजी काटकर प्लीज आपण यायचं आहे. काय फटका सजवलाय. ज्या प्रकारे चेंडू ज्या वेगाने आला आणि त्याच वेगाने चेंडूला सीमारेषेच्या बाहेर काढलाय. 6 धावा षटकार. चेने 6 धाव्यांसाठी षटकार. फलंदाज राकेश यांच्यासाठी आपण पाहिलं तर 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. आपण बॅक टू बॅक थर्ड इन रो 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. त्याचं पारितोषिक आपल्यापर्यंत आलेलं आहे. अशीच बक्षीस आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण पाहताय प्रोत्साहन करणारे पारितोषिक नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. नाणेनिमित्त मित्रांनो खेळ कोणता असो प्रोत्साहन करणारे मान्यवर जर असतील तर नक्कीच खेळायला मजा असते आणि तेच इथे आपल्याला पाहायला मिळेल. सन्मान्य सूर्यदादा यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 101 रुपयाचं पारितोषिक नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा बॉल लो फुलला झाला होता. अलॉंग द कार्पेट नक्कीच खेळून काढला. आपण पाहिलं तर लॉगरला क्षेत्ररक्षक आहेत चेंडूवरती येतील. तद्वारा आता आपण पाहिलं तर एकच धाव इथे पूर्ण केली गेली. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धाव पोहोचली ते अर्थात 26. चला प्रकाश पिंपळे आणि नितीन पिंपळे आपण कुठे असेल तर आपण यायचंय. तसेच कॅमेरामॅनला विनंती असणार आहे आपण थोडा व्यासपीठाकडे कॅमेरा करायचा कारण सन्माननीय मान्यवर मंडळी यांचा यथोचित सन्मान येथे केला जात आहे. मित्रांनो कोणतीही स्पर्धा म्हटली की या सन्माननीय मान्यवर मंडळी यांचं यथोचित सन्मान करणं गरजेचं असतं कारण त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रोत्साहनामुळेच ही स्पर्धा ते मात्र सुपला 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 शॉट. काय चेंडू होता आणि त्याला काय विरकावून दिलाय. राकेशचं कौतुक करावं लागेल.
26 धावा या षटकामध्ये नक्कीच कुठल्या गेल्या आणि त्या सिंहाचा वाटा जर आपण पाहायला गेलात तर फलंदाज राकेश यांनी मात्र सगळे धुरा आपल्या खांद्यावरती घेतली आणि चांगला खेळ या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही आणि एक डॉट बॉल एक विशिष्ट कालावधीनंतर एक डॉट बॉल आता निर्धाव चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं अर्थात ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण पाहतोय, अर्थात विजय काटकर पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, अलॉंग द कार्पेट नक्कीच खेळून काढलं, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव. इथे मात्र पंचांकडे पाहिलं गेलंय, पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये एकावरती विश्वास असणं गरजेचं आहे. विश्वास मित्रांनो शब्द असा आहे की विश्वास नक्कीच दाखवला आणि आपण पाहायला गेलं तर 2 धावा नक्कीच दिवसा डावल्या धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 2 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचली ते अर्थात 35 आकड्यावरती. 35 लॉस ऑफ 0 विकेट. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात मालसोड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो थोडंसं घड्याळाकडे आपलं लक्ष वेधतोय, वेळेचं बंधन आहे, 8 मिनिटं आणि तब्बल 20 सेकंद एवढा अवधी नक्कीच आपण घेतलेला आहे. 16 मिनिटांचा अवधी असणार आहे, अर्धा पल्ला आपण नक्कीच गाठलाय, अजूनही 8 मिनिटांचा अवधी असणार आहे आपल्याकडे, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज युवराज आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक हाताळणार आहे, तिसरं षटक त्यांच्या माध्यमातून रिलीज केलं जाईल. ते कसं करणार की धावांवर तो अंकुश लावणार हे पाहावं लागेल. युवराजचा यांचा पहिलाच बॉल आपण पाहताय, पंचांना मात्र हात समांतर करायला लावणार हा चेंडू, नक्कीच दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक अवांतर धाव, एक स्क्वेअर चेंडू आणि इथे मात्र गोलंदाजाला दंडित केले गेले ते पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचली ते अर्थात 36 आकड्यावरती. बिनबाद 36, एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पुढचा बॉल थोडेसे सफल झाले आणि इथे मात्र भिरकावून दिलाय, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने, दन दन करत सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा, चौकार. डीजे आपण पाहिलं ज्या प्रकारे राकेश फलंदाजी करतायत तशी त्याच प्रकारे नितीन यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला फटके पाहायला मिळतात. पुढचा बॉल खोदून काढलाय समोरच्या दिशेने, अलॉंग द कार्पेट नक्कीच खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू वरती येतील आणि इथे मात्र गचाल क्षेत्ररक्षण, इथे मात्र संकटाची मालिका मात्र इथे कोलकात्या माध्यमातून पाहायला मिळतात. पुन्हा एकदा 4 धावा, चौकार.
आहे आणि ते मात्र क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतील आणि फेकी करतील तर जर पुन्हा एकदा 2 धावा इथे पाहायला मिळाल्या. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते अर्थात 51 या आकड्यावरती. प्रथम बॅटिंग करत असताना मालजोडे संघाचा अर्धशतक मात्र ते पूर्ण झालंय. नक्कीच कौतुक करावं लागेल. तसेच वेळेचं थोडं मित्रांनो वेळेकडे सुद्धा लक्ष देऊया. 12 मिनिटं आणि 30 सेकंद इथे मात्र पूर्ण होत आलेले आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र लोण्याचा गोळा सोडलाय. इथे मात्र एक साधा सोपा झेल आणि तो मात्र अवघड केलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा जीवदान मिळालंय ते फलंदाज नितीन यांच्या माध्यमातून. चला यानंतर होणारी मॅच चिखलवाडी विपक्ष येलूर. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असणार आहे आपण टॉस साठी यायचं आहे. चिखलवाडी विपक्ष येलूर. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल 6 षटक झाल्यानंतर आपण त्वरित कमेंट बॉक्स कडे यायचं आहे. थोडासा टाइम स्टॉप केलेला आहे. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. योगेशचा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल अडचण निर्माण करणारा इथे आपल्याला पाहायला मिळाला. 9+4 टोटल 5 धावा इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच चेंडूवरती पंजा खोललाय. धाव संख्येत 4 ने भर 5 ने भर देऊया डीजेला संधी. ऐकूया कसं फ्री हिटचा चेंडू असणार आहे आणि ती फ्री हिट कसं वसूल करणार हे सुद्धा पाहावं लागेल. मात्र पंचांचा इशारा पुन्हा एकदा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. येस इट इज वाईट अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच वेस्टर्न सोडून जाणार हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक अतिरिक्त धाव एक अवांतर धाव. आपण जर पाहिलं तर योगेश यांच्या गोळ्यांचं जर वर्णन केलं तर अद्याप अतिरिक्त धावांची मात्र मालिका त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल सुरेख होता त्याला मात्र भिरकावून दिलाय. आता मात्र कोणतीही चुकी नाही. मात्र इथे नशिबाने साथ दिली आहे कारण चेंडू होता फ्री हिट. इथे म्हणतात ना अशा वेळी झेल टिपला की ज्यावेळी कोणताही धोका नव्हता. कौतुक करावं लागेल. मात्र इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू इथे हाताळला गेलाय. शरीरावरती आदळला मात्र एक लेगबायच्या स्वरूपात इथे धाव पूर्ण केली गेली. एका धावेने आपण जर धावफलकावरती नजर टाकली तर धावसंख्या जाऊन पोहोचली ते अर्थात 60 आकड्यावरती. आजच्या दिवसातील जर पाहिलं गेलं तर एका बाजूला वनगडेवाडी संघाचं नक्कीच धावफलक आपल्याला 60 पाहायला मिळालं आणि हे 60 आता क्रॉस केलं जाईल का हे सुद्धा पाहायचं आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची नक्कीच लिडिंग गेज घेतले. शॉर्ट थर्डमॅनला आपण क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एकच धाव पूर्ण पुन्हा एकदा 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचले ते अर्थात 61 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 आहे. वेळेचं बंधन आहे मित्रांनो. 15 मिनिटं आणि 30 सेकंद होत आलेले आहेत. सुरेख चेंडू वेगवान चेंडू इथे हाताळलाय. एक डॉट बॉलची सांगता एक विशिष्ट कालावधीनंतर एक विशिष्ट अंतरानंतर मात्र इथे डॉट बॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न ऑल ऑन द कार्पेट नक्कीच खेळून काढला. आपण पाहिलं तर वायलेश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांना नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचली ते अर्थात 63. तसे पंचांना विनंती असणार आहे. पंच एक प्लेअर आतमध्ये घ्यायचंय. शेवटचा चेंडू आहे मात्र एक क्षेत्ररक्षक आपल्याला आत घ्यावा लागेल. 5 चेंडू झालेत 5 मित्र.
एक चेंडू बाकी आहे आणि आपण 16 मिनिटांचा अवधी आपण क्रॉस केला, त्यामुळे एक खेळाडू आपल्याला 38 सर्कलमध्ये घ्यावं लागेल. आपल्याला हे पॅनलाइज केलं गेलंय. सो आपण शेवटचा बॉल आहे. चला ऑनफिल्ड पंचांना विनंती असणार आपण सुद्धा चेंडू गिनती करायची आहे. विनंती असणार आपल्या सुद्धा. इथे मात्र मिस टाइम का चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर मात्र चेंडू खाली येत आहेत. इथे मात्र तू नाहीतर मी असं करता करता मात्र झेल नक्कीच सुटला आणि इथे मात्र पाहायला गेलं तर तिसरी धाव मात्र अंगलट आली आहे. 2 धावांचं समाधान मानावं लागेल. या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 65 आकड्यावरती. 63 आणि या 2 धावा 65 आणि 65 धावा नक्कीच झाल्यात आणि 66 धावांचं भलं मोठं आव्हान नक्कीच इथे पाहायला मिळालं. 66 धावांचं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग कसा केला जाईल हे नक्कीच आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला अधिकचा वेळ घेऊ नका, आपण त्वरित मैदानाच्या बाहेर यायचं आहे. चला कोळगाव संघ प्लीज. तसेच नेक्स्ट मॅच चला येलूर संघ आणि चिखलवाडी. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण या. कुमारदा प्लीज या. तसेच चिखलवाडी संघ इकडं आम्हाला सांगते एक बाकी आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 66 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीच्या अर्थात आघाडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. ते अर्थात महेश आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. चला विनंती असणार आहे पंचांना लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. तसेच चला चिखलवाडी संघ आपण नाणेफेक जिंकलात. आपण आपला निर्णय आणि आपण आपल्या संघासोबत तयार राहायचे. ओके थँक्यू. तसेच चिखलवाडी संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सो येलूर संघाला सुद्धा विनंती असणार आहे आपण आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत. त्याला चिखलवाडी संघ माफ करायचा आता कोणाचे तेच सांगतो. चला कोळगाव संघ आपल्याला विनंती असणार आहे आपली जी आसन व्यवस्था आहे आपण तिथं बसायचं आहे कारण ते आपल्याकडे आसन व्यवस्था केलेली आहे. आयोजकांना विनंती असणार आहे जी खेळाडूंचा कक्ष आहे जिथे आपण यांची आसन व्यवस्था केलेली आहे तिथे प्रत्येक खेळाडूने आपण याचा आस्वाद घ्यायचा. मित्रांनो आपल्यासाठी ती व्यवस्था केलेली आहे. एक सुंदर आयोजन आहे मित्रांनो आणि त्या आपण आयोजनाचा आपणच आस्वाद घ्यायचा आहे. आपल्यासाठी हे आयोजन केलेलं आहे. चला बाकीच्यांनी माझा खेळाडू कक्ष खाली करायचा आहे.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक अर्थात शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आदरणीय सन्माननीय अनिलजी पाटील साहेब. तर स्ट्राईकला येते अर्थात विशाल आणि नॉन स्ट्राईकला येते अर्थात महेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 66 धावांचा मोठा पल्ला आहे, मोठं अंतर आहे. ते कसं कापलं जाईल पाहावं लागेल. पहिलाच बॉल एकदम ऑन द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण आणि ते मात्र या दिशेला मात्र त्या दिशेला का होईना धावा मात्र पूर्ण झाल्या. आता इथे मात्र आपण पाहिलं तर अनिल यांनी मात्र चांगलं कलेक्शन केलं असतं तर मात्र ही धाव नक्कीच वाचली असती. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, जर तरला इथे मात्र खूप अंतर आहे. एक धाव तर नक्कीच पूर्ण केले, एका धावेने नक्कीच जर श्री गणेश झालाय तो सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात कोळगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 66 धावांचं भलं मोठं आव्हान आहे की या आव्हानांचा पाठलाग कसा केला जाईल, या टार्गेटला कसं अचीव केलं जाईल हे प्रत्येक चेंडूवरती नजर ठेवावी लागेल. पुढचा बॉल सुरेख चेंडू, एक वेगवान चेंडू हाताळला गेला. गोलंदाज आहेत, नाव आहे अनिल पाटील. प्रत्येक फॉर्मॅट असू द्या अर्थात रबर बॉल असू द्या किंवा टेनिस मध्ये खरंच या खेळाडूंच्या नावाचा बोलबाळा आपल्याला नक्कीच या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला ऐकायला नक्कीच मिळतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अचूक लाईन आणि लेंथ वरती चेंडू हाताळला जातोय. नक्कीच मित्रांनो अनिल पाटील यांचा अनुभव आणि तो अनुभव आज नक्कीच आपल्या या मैदानाच्या आतमध्ये आणि या सामन्यामध्ये मात्र पुरेपूर वापर करताना नक्कीच पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र स्टेबल करण्याचा प्रयत्न, एसटी रक्षक मात्र चुकी करतायत. संधी निर्माण झाली होती मात्र थोडीशी नक्की चुकी आंगलट आली आणि इथे मात्र जीवदान नक्कीच मिळालंय ते फलंदाज महेश यांना. तसेच सन्माननीय भगवंतदा कांबळे आपल्याला विनंती असेल आपण याचा आपण सुद्धा इथे सन्मान केला जाईल. भगवंतदा कांबळे आपण या प्लीज. येथे मात्र सुरेख फटका, चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. चला करंगळे संघ आपल्याला सुद्धा विनंती असणार आहे आपण सुद्धा यायचंय. आपण सुद्धा एक येतोची सन्मान येथे केला जाईल. आपण या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात, या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपल्याला सन्मान चिन्ह देऊन आपल्याला सन्मान केला जाईल. चला या प्लीज करंगळे संघ. सुरेख चेंडू आणि ते मात्र आत्महत्या, विकेटचा पतन. महेश मात्र मैदानाच्या बाहेर. डीजे पहिले षटक हाताळण्यासाठी आपण पाहताय सुरेश. पुढचा बॉल आपण पाहिलात नक्कीच ऑन द कार्पेट खेळून काढला स्वतः अनिल पाटील चेंडूवरती येतील आणि येथे काय घडलंय अनिल पाटील मात्र हसतायत. चला चला कारण देऊ नका.
इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र काय घडले सकाळचं नक्कीच वाक्य म्हणावं लागेल. गाव भरलंय मामाचं आणि एक नाही कामाचं. जवळजवळ आपण पाहायला गेलं तर 4 ते 5 खेळाडू चेंडू खाली आले होते, मात्र चेंडू पर्यंत एकही खेळाडू आपल्याला पोहोचताना पाहायला मिळाला नाही आणि एक मोठा अर्थात मोठा खेळाडूला इथे मात्र जीवदान नक्कीच मिळालंय. धावसंख्येचं आपण पाहिलं तर नक्कीच 2 धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 10 आकड्यावरती. 66 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नक्कीच चेंडूला येऊ दिला, थोडस बॅकफुटला गेला आणि नंतर चेंडूला भिरकावला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. डीजे षटक क्रमांक दुसरं आपण पाहताय आणि वेळेकडे जर आपण नजर मारली तर जवळजवळ 6 मिनिटं होत आलेली आहेत. आणि योगेशच्या बॅट मधून पहिला चेंडूवरती आक्रमण. चेंडू जातो वन बाउ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. महाराष्ट्र आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांचे एक ऊर्जा देणार हे संगीत आपण ऐकलं. तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले हिट घेऊन जातो गोलंदाज स्वतः राकेश. राकेश यांचा पहिलाच बॉल, एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला एक अनोख्या ऍक्शन मध्ये आणि इकडे मध्ये पंचांचा बोर्ड आसमानाकडे. विकेटचं पतन, धक्का क्रमांक 3. 1 मोर विकेट डाऊन. डीजे
प्रयत्न होता. मिड विकेटला नक्की क्षेत्ररक्षक येता आणि इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षक सुरेशच्या माध्यमातून 2 धावा तर नक्कीच पूर्ण केल्या. एकच धावांचं समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 निभर पुन्हा एकदा. इथे मात्र एक धावीचं नक्कीच कुठेतरी या सामन्यावर आपण दुर्बल जाण्याचा प्रयत्न आहे का, हे चित्र सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहावं लागेल. सुरेख चेंडू, काय चेंडू हाताळता. एक खऱ्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्व कसं असावं आणि त्याचं उत्तम जिवंत जागतं उदाहरण इथं पाहायला मिळालं राकेश यांच्या माध्यमातून. चला आता मात्र समीकरणावरती नजर टाकली. येणारे चेंडू असणार आहेत 6 आणि तब्बल 46 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. तसेच अनिलजी फक्त 5.5 मिनिटांचा अवधी आपल्याकडे असणार आहे. 5 मिनिटं आणि 30 सेकंदाचा अवधी आपल्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 6 चेंडू हाताळायचे आहेत. याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिल्या गोलंदाज किरण आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 6 चेंडू आणि तब्बल 46 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल त्याला मात्र कट केला. पॉइंट जिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू जातोय 1 बाउंड सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. आतमध्ये तुषार इनेट नंबर 6 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला यानंतर येलूर आणि चिखलवाडी या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाला विनंती असणार आहे आपण तयार आहे जरा बॉल द्या प्लीज. चला चिखलवाडी संघ आपण तयार राहायचं आहे आता. तसेच येलूर संघाला सुद्धा विनंती असणार आहे आपण सुद्धा तयार राहायचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ते अर्थात 28. चला आयोजन कमिटीला विनंती असणार आपण जरा मैदानाच्या चहूबाजूने उभं राहायचं आहे. येथे मात्र पुन्हा एकदा कट केलं चेंडू ट्रॅव्हल होता आपण पाहताय यष्टीरक्षकाच्या मागून. पुन्हा एकदा 4 धावा चौकार. आता मात्र वेळ नक्कीच निघून गेली आहे. मात्र जेवढ्या धावा येणार त्यालाच आपण कुठेतरी या सामन्यामध्ये आपण थोडंफार काहीतरी कमवलं हे नक्कीच मनाला सुख देणार असणार आहे. षटकातील आर्थिंग शेवटचा चेंडू असणार आहे. येथे मात्र 1 धावा आणि येथे मात्र जिंक